आपटीपैकी सोमवार पेठ परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसापासून बिबट्या हा वन्य प्राणी वारंवार गावाच्या हद्दीत विशेषतः अंगणवाडी व शाळा परिसरात दिसून येत असल्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता तानाजी शामराव केसरकर हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले असता अचानक बिबट्याने गुरगुरत त्यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळून गेला आणि मोठा अनर्थ टळला. सध्या शेतामध्ये गवत कापणीचं काम सुरू असून शेतकरी, महिला व मजुरांना बिबट्यांच्या भीतीनं काम करावं लागत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आपटीपैकी सोमवार पेठ येथील सर्व ग्रामस्थांनी मुख्य वन परिक्षेत्र अधिकारी पन्हाळा यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून बिबट्याचा योग्य बंदोबस्त करण्याची तसेच गावात पिंजरे लावणे, गस्त वाढवणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. याची प्रत तहसीलदार, पोलीस निरीक्षक, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनाही देण्यात आली आहे. तारा न्यूजसाठी पन्हाळाहून प्रतिनिधी शहाबाज मुजावर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.